दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मला ड्रायफ्रूट चॉकलेट फ्लेवरमध्ये केक बनवून द्यायचे आहेत आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला स्किप अजिबात करू नका। चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर आपण चला तर मग बघूयात की जे ड्रायफ्रूटचे केक आहेत ते आपण घरी कसे बनवू शकतो। चॉकलेट फ्लेवरमध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकून मी आज केक बनवणार आहे आणि एक खाण्यासाठी सुद्धा बनवणार आहे आणि त्याचा जो स्पंज आहे तोही कसा बेक झालेला आहे तेही मी दाखवणार आहे। आणि हा केक जो आहे तो आपण मैद्यापासून बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात। इकडे बघू शकता मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो मेजरिंग कप आहे त्याने मैदा मी घेतलेला आहे। हा जो कप आहे तो 240 ml चा आहे। अशाच पद्धतीने मी 2 वेळा इथे घेतलेला आहे, कारण मला जो ऑर्डरचा आहे तो केक ही बनवायचा आहे, मुलांसाठीही बनवायचा आहे। तर इकडे बघू शकता 1 चमचा होईल इतकी बेकिंग पावडर मी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा होईल इतकं सोडा सुद्धा मी घेतलेला आहे आणि यासोबतच जी कोको पावडर असते ती सुद्धा मी इथे 1.5 चमचा होईल इतकं घेतलेला आहे। आपल्याला कोको पावडर जे आहे ते याच्यामध्ये टाकावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय जी केकची टेस्ट आहे ती येत नाही। आणि ते जी मिल्क पावडर आहे ती सुद्धा मी 1/4 कप इतकी घेतली होती, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आणि सुंठ पावडर 1 चमचा घेतलेली आहे आणि जे जायफळ आहे ते थोडंसं मी ते किसून टाकलेलं आहे। याने काय होतं, थोडंसं केकची जी टेस्ट आहे खाताना खूप छान लागते। आणि वनिला इसेन्स सुद्धा मी इथे टाकणार आहे। बघू शकता 3 ते 4 ड्रॉप होतील इतकं वनिला इसेन्स मी टाकलेलं आहे। आणि हे बॅटर जे आहे ते आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मी दूध याच्यामध्ये नाही टाकलं, कारण ऑलरेडी याच्यामध्ये मिल्क पावडर मी टाकलेले आहे, म्हणून मी दूध नाही टाकलेलं। तर थोडं थोडं पाणी घालून मी ते बॅटर बनवून घेतलेलं आहे। हे बॅटर थोडंसं घट्ट बनवून घेतलेलं आहे। केक बनवण्यासाठी थोडंसं पातळ बॅटर लागतं आणि हे थोडंसं घट्ट आहे त्याच्यापेक्षा। तर याच्यामध्ये मी 2 चमचे होईल इतकं बटरसुद्धा घातलेलं आहे। बघू शकता हे बटर मी मेल्ट करून घेतलं होतं, थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि थोडेसे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी रात्री सोक करण्यासाठी ठेवून दिले होते ऑरेंज ज्यूसमध्ये। ऑरेंज ज्यूस जो आहे त्याचा फ्लेवरसुद्धा केकमध्ये खूप छान लागतो। तर इकडे बघू शकता मी याच्यामध्ये छान असं बटर टाकून बॅटर जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता जे सोक करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते मी इथे घेतलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स आता आपल्याला टाकायचे आहेत। याच्यामध्ये मी चेरी, ट्रूटी फ्रूटी, काजू, बदाम आणि किसमिससुद्धा घातलेलं आहे। तर जे पांढरे किसमिस असतात ते घातलेले आहेत, किसमिस म्हणजे मनुके, पांढरे मनुकेसुद्धा घातलेले आहेत आणि काळे मनुकेसुद्धा मी आता घालणार आहे। ते मी थोडं बाजूला ठेवले होते, कारण ते जास्त वेळ भिजवले की जास्त असे सॉफ्ट होतात, म्हणून 1 तासभरच मी फक्त भिजत ठेवले होते। तर काळे मनुकेसुद्धा मी इथे घातलेले आहेत, बघू शकता। आणि आता हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इकडे बघू शकता मी 6 इंचाचा टीन घेतलेला आहे। हा जो केक आहे अर्धा किलोचा बनवायचा आहे आणि याला मी बटर पेपरने छान असं सगळीकडे लावून कवर केलेला आहे। आणि ते जो आपण ब्रेड बनवतो त्याचा सुद्धा टीन आहे, त्याच्यामध्ये मी थोडासा तुम्हाला बनवून दाखवणार आहे की मैद्यापासून जो आपण केक बनवतो तोही किती छान असा बनतो आणि बेक होतो। तर इकडे बघू शकता मी जे बॅटर आहे ते 6 इंचाच्या टीनमध्ये छान असं टाकून घेतलेलं आहे। बॅटर टाकल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला स्पॅच्युलानं सगळीकडे हलवायचं आहे, त्याने काय होतं जे एअर बबल्स असतात त्या निघून जातात।
बॅटर टाकल्याच्या नंतर केकसुद्धा छान असा बेक होतो. तर इकडे बघू शकता जे बॅटर आहे ते आपलं दोन्ही टीनमध्ये छान असं टाकून झालेलं आहे. इथे थोडंसं बॅटर राहिलेलं आहे ते मी या टीनमध्ये टाकून घेणार आहे. आणि याच्यानंतर आपल्याला याचं थोडंसं गार्निशिंगसुद्धा करायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे काजू, बदाम आणि ज्या केकवरती डेकोरेशन करण्यासाठी चेरीज असतात त्याही मी टाकणार आहे. आणि इकडे बघू शकता जे गार्निशिंग आहे ते आता आपण याचं करून घेणार आहोत. आणि काजू बदाम याच्यावरती टाकण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं खाली टॅप टॅप करून घ्यायचं आहे टीन. त्याने काय होतं, जो एअर बबल राहतो केकच्या बॅटरमध्ये तो सगळा निघून जातो. आणि मगच वरती असं गार्निशिंगसाठी करायचं आहे. आणि गार्निशिंग केल्याच्या नंतर अजिबात जो टीन आहे तो टॅप करायचा नाही, नाहीतर सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते खाली जाऊन बसतील, वरती राहणार नाही. तर इथे मी 10 मिनिटे अगोदर OTG प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिला होता. आणि आपल्याला हे जे केक आहेत ते दोन्ही रॉड ऑन करून फॅनसुद्धा सुरू ठेवायचा आहे. आणि 150 डिग्री सेल्सिअसवरती आपल्याला 40 मिनिटे बेक करून घ्यायचं आहे. तर इथे मी टायमरसुद्धा लावलेला आहे, बघू शकता. इकडे बघू शकता फक्त 40 मिनिटामध्ये आपले दोन्ही जे केक आहेत ते इथे बेक झालेले आहेत. आणि बघू शकता जे ड्रायफ्रूट आहेत ते सुद्धा खाली गेलेले नाहीत अजिबात. आणि ज्या कस्टमरची ऑर्डर होती या केकसाठी त्यांना विदाऊट क्रीमचा केक पाहिजे होता, म्हणून मी ड्रायफ्रूट्स केक बनवलेला आहे. आणि थोडीशी क्रीम खाली बेसवरती लावून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती जो केक आहे तो आता सेट करून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. तर बघू शकता किती छान असा आपला हा केक आहे आणि किती छान आणि याचा जो लुक आहे तो. याच्यानंतर मी तुम्हाला जो मुलांसाठी बनवलेला केक आहे तोही इथे कट करून दाखवते, बघू शकता. याचा स्पंज जो आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असा बेक झालेला आहे. आणि मैद्यापासून घरीच आपण अशा पद्धतीचे केक बनवून तयार करू शकतो मुलांना खायला देण्यासाठी. अशा पद्धतीचे केक कधीही केव्हाही आपण बनवू शकतो आणि खूप इझी आहे. खूप छान असे केक खायला लागतात. चहासोबतसुद्धा तुम्ही असे केक बनवून खाऊ शकता. मुलांना अशा पद्धतीचे घरगुती केक बनवून तुम्ही देऊ शकता. तर बघू शकता याचं जे टेक्स्चर आहे तेही बघू शकता किती छान असे आतसुद्धा ड्रायफ्रूट्स आहेत ते एकदम छान असे बेक झालेले आहेत. आणि एक पीस मी तुम्हाला दाखवते, बघू शकता जे ड्रायफ्रूट आहेत ते कसे सगळीकडे असे मिक्स झालेले आहेत. आणि स्पंजसुद्धा बघू शकता किती सॉफ्ट आणि फ्लफी झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही केक मी आज इथे बनवून रेडी केलेले आहेत. तर हा केक तुम्हाला कसा वाटला आणि याची रेसिपीसुद्धा कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीचे घरगुती केक बनवून नक्की ट्राय करा. मैत्रिणींनो, बेकरीमध्ये तर अशा पद्धतीचा केक आमच्या इथे 1200 रुपये किलो आहे. तर अशा पद्धतीचे नक्की बनवा. भेटूयात लवकरच. धन्यवाद.